यानंतर मुंबईसह उपनगरात नेमकं काय घडतंय पाहणार आहोत न्यूज टॉप 9 मधून। मुंबईमध्ये कस्तुरबा रुग्णालय परिसरामध्ये अज्ञातांनी लावले पोस्टर्स, मराठी माणसात जागा हो, मुंबई तुझ्यापासून तोडली जात आहे, यावेळेस तुला मराठीसाठी एकत्र यावंच लागेल अशा आशयाचे बॅनर्स। वसईमध्ये महायुतीचा कार्यकर्ता मेळावा, राजन नाईक, हेमंत सावरा यांनी विजयाचा संकल्प केला, तर प्रचाराचा नारळ देखील फोडण्यात आला। काही दिवसात होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकांसाठी निवडणूक विभागानं 3000 मतदान केंद्र वाढवली। 2017च्या तुलनेमध्ये यावेळेस 2927 केंद्र वाढली। इलेक्शन ड्युटीसाठीही 28000 कर्मचारी वाढवले। यूटीएस मोबाईल ॲपवरील पास काढण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाकडून कायमस्वरूपी बंद। यापुढे नवीन मासिक पास काढण्यासाठी प्रवाशांना रेल वन ॲपचा वापर करावा लागणार। 32 वर्षांनंतर मुंबई 1 जानेवारीच्या दिवशी पाऊस पडला। 32 वर्षांआधी 12 जानेवारी 1994 मध्ये मुंबईमध्ये 17 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली होती। अवेळी पडलेल्या पावसामुळे किमान तापमानात घट झाली। व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या दरामध्ये 111 रुपयांची वाढ, तर घरगुती गॅस सिलेंडरचे दर हे स्थिर। विमान इंधनाच्या किमतीत 7.3% कपात केल्यानं विमान कंपन्यांना मोठा दिलासा। निलंबित बडतर्फ बेस्ट चालकांच्या हाती स्टिअरिंग न देण्याचा निर्णय। भांडूपमधील अपघातानंतर सतर्क झालेल्या बेस्ट प्रशासनाचा निर्णय। वारंवार चुका, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांच्या हाती स्टिअरिंग न देण्याचा निर्णय। बोगस सीबीआय आणि रेल्वे अधिकारी सांगून विनातिकीट प्रवास करणाऱ्या दोघांवर कारवाई। हार्बर रेल्वेवरती आठवडाभरात 2 वेगवेगळ्या घटना उघडकीस। आणि आता पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। पुण्यामध्ये आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मध्यरात्री पोलिसांनी हटवलं, तर पीएसआय पदासाठी 1 वर्ष वयोमर्यादाही वाढवून द्यावी अशी आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी। आमदार राहुल कोली यांच्या पाठपुराव्याला अखेर यश। पुण्यातील दौंड बस स्थानक आणि आगारासाठी 7 कोटींचा निधी मंजूर। महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाकडून निधीला मंजुरी। पुण्याच्या खेड तालुक्यातील सौरंग्या दत्त मंदिर परिसरामध्ये वायू प्रदूषणाचा विळखा। जैदवाडी हायवेजवळ असलेल्या कारखान्यातून निघत असलेल्या काळ्या धुरामुळे परिसरात प्रदूषण, तर तक्रारी करूनही कोणतीच कारवाई नाही। पुण्याच्या खेड पोलिसांनी सराईत गुंड संकेत होले याला एमपीडीए ऍक्ट खाली स्थानबद्ध केलं। पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी चालू केलेल्या विशेष मोहिमेमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे। पुणे स्थानकातून येत्या वर्षात 60 नव्या रेल्वे धावणार। पुणे स्थानकात 6 नवीन फलाटांचीही निर्मिती केली जाणार। फलाटांची आणि रेल्वेची संख्या वाढल्यानं प्रवासी संख्या हाताळण्याची क्षमता दुप्पट होणार। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दुय्यम निबंधक रवींद्र तारूंचा जामीन कोर्टानं फेटाळला। अमिडिया कंपनीला जमीन विकताना कोट्यवधींचा मुद्रांक शुल्क चुकवून फसवणूक केल्याचा रवींद्र तारूवर आरोप। पिंपरी चिंचवडमध्ये काळखडक परिसरात वाहनांच्या तोडफोडीची घटना। शहरातील काळखडक परिसरामध्ये अज्ञाताकडून 5 ते 7 वाहनांची तोडफोड। पुण्यातील भोरमध्ये आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचं आयोजन। भोरचे प्रांताधिकारी विकास खरात यांनी घेतली आयोजनासंदर्भात बैठक। तर 21 जानेवारीला पुण्याच्या भोरमध्ये होणार आंतरराष्ट्रीय ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धा।